आम्ही विक्रोळीचं उदाहरण दिलं, आम्ही वरळीचं उदाहरण दिलं. मला वाटतंय वरळीला तर एका वृत्तवाहिनीने जाऊन रियालिटी चेक केला आणि रियालिटी चेक करून एकाच कुटुंबात किती मतदान आहे तेही बघितलं. बुलढाण्यातली तीच परिस्थिती मी म्हणते की एकाच कुटुंबामध्ये शेख, कांबळे आणि जैन अशी 3 नावं एकाच कुटुंबात, म्हणजे काय नॅशनल इंटिग्रेशनची उदाहरणं निवडणूक आयोगाने पेश केलेली आहेत. याच्यावर एकही पटणार स्पष्टीकरण, कारण, उदाहरण ते देऊ शकले नाहीत. हे फार विशेष आहे की शिंदे गटाचे आमदार विलास भुमरे यांनी जाहीरपणे सांगितलं की 20,000 मतदार मी बाहेरून आणले होते. हे फार उल्लेखनीय आहे की निवडणूक प्रचाराच्या दरम्यान पंकजा मुंडे यांनी एक विधान केलं होतं की गुजरातहून बघा आपल्यासाठी किती लोक आलेले आहेत, आपण गुजरातहून लोक मागवलेली आहेत. भाजपा प्रत्येक निवडणुकीचा फार गांभीर्याने विचार करतं, आपल्याकडे गुजरातहून किती माणसं आली आहेत. हे नामदार पंकजा मुंडेंचं वाक्य फार फार महत्वाचं आहे. अगदी याच पद्धतीने भाजपाच्या सुद्धा लोकांनी मतदार याद्यांमध्ये घोळ झाला आहे हे मान्य केलेलं आहे. असं सगळं असतानाही जर आज अचानक आचारसंहिता लागत असेल तर निश्चितपणे म्हणजे न्याय व्यवस्थेचा तर खून आहेच आहे. कारण इथे भाजपचा प्रवक्ता न्यायाधीशपदी बसवला जातो, तर जो मानवी मूल्यांसाठी लढतोय त्याची 3 महिन्यासाठी सनद रद्द केली जाते. त्यामुळे हे स्पष्ट आहे की न्याय व्यवस्थेला घरघर लागलेली आहे आणि निवडणूक आयोग घरघड्यासारखा वागत आहे.